सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपानं इच्छुक उमेदवारांची कोणतीही मुलाखत प्रक्रिया पार पाडली नाही, थेट बाहेरगावचा उमेदवार लादलाय। हा स्थानिक कार्यकर्त्यांवरील मोठा अपमान आहे, अन्याय आहे। उमेदवार तात्काळ भाजपानं बदलावा, त्याऐवजी स्थानिक उमेदवारास संधी द्यावी अशी मागणी करत काँग्रेस उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा करण्यासाठीच बाहेरगावचा उमेदवार देण्याचं षडयंत्र रचलं असल्याचा खळबळजनक आरोप भाजपाचे इच्छुक उमेदवार दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केलाय। भारतीय जनता पार्टीनं सोलापूर लोकसभा अनुसूचित जाती राखीव मतदारसंघात माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर केली। या उमेदवारीला आमचा तसेच सोलापूरकरांचा प्रचंड विरोध आहे। सातपुते यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोणताही जल्लोष अथवा उत्साह दिसून आला नाही, प्रचंड नाराजी असल्याचं हे चित्र आहे। विजयाची खात्री असलेली भाजपाची सोलापूरची जागा आहे, मात्र काँग्रेस उमेदवाराला विजयाचा मार्ग मोकळा करण्यासाठीच कुणीतरी सुपारी घेऊन पक्षश्रेष्ठी व प्रदेश आणि केंद्रीय पातळीवरील नेत्यांची दिशाभूल करून उपरा उमेदवार लादण्यात आलाय, असा आरोप यावेळी दिलीप शिंदे यांनी केलाय। या प्रकरणाची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षश्रेष्ठींनी चौकशी करावी। लवकरच होणाऱ्या राज्य व केंद्र स्तरावरील कमिटीच्या बैठकीत यावर निर्णय घ्यावा। तात्काळ सोलापुरात भाजपाचा उमेदवार बदलावा आणि स्थानिक उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी दिलीप शिंदे यांनी केली आहे। या पत्रकार परिषदेस प्रकाश राजपूत, साईनाथ कोळी, शशिकुमार सोनकांबळे, करण गजधाने, सुरेश अंबुरे, गणपत काळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। मी दिलीप शिंदे, भारतीय जनता पार्टीचा 1990 पासून प्रमोदजी महाजन वल्ल्यासभा सोबतचा सोलापूरचा स्थानिक कार्यकर्ता आहे। सोलापूरची लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे। भारतीय जनता पार्टीने उमेदवार देण्यासंदर्भात ज्या भूमिका बजावल्या त्यात आम्ही त्यांचं स्वागतच केलेलं आहे आणि उमेदवारी देताना मात्र जे स्थानिक उमेदवार सोलापूरकरांना हवा होता, भारतीय जनता पार्टीच्या हर एक कार्यकर्त्यांनी, स्थानिक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी, सोलापूरच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी आक्रोश व्यक्त केला होता की आम्हाला सोलापूरचा उमेदवार द्या म्हणून, स्थानिक उमेदवार द्या, सोलापूरचा स्थानिक उमेदवार द्या। मात्र त्या मागणीकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केले आणि इथं बाहेर जिल्ह्यातील बीडचे राम सातपुते यांना माळशिरस, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये विधानसभा लढवायला सांगण्यात आली होती। आमचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोठ्या मनानं, दिलदार मनानं सोलापूरकरांचं एक हेच आहे की स्वीकारण्याची, एखाद्यांना म्हणजे मदत करण्याची, त्या पद्धतीने दादांनी त्यांना स्वीकारलं, आमदार केलं। त्या 5 वर्षामध्ये राम सातपुते यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी त्यांचं बस्तान बसवायला पाहिजे होतं। तसं न करता त्यांनी परत आता माळशिरस विधानसभा संपली की ते आता सोलापूर लोकसभेला त्यांनी इच्छुक झाले आणि त्यांना तिकीट देण्यात आलं। आता ते भविष्यात काय करतील की सोलापूर लोकसभा येणाऱ्या 5 वर्षाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पुढच्या ते परत आता लातूर विधानसभेला मागतील, लोकसभेला मागतील। हे पुढे तर थांबणार आहे का नाही? मंत्र्याला मंत्री, आमदाराला आमदार, खासदाराला खासदार, सामान्य कार्यकर्त्याचे कधीतरी कोणता दखल घेणार आहे का नाही? ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।